छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, जन्मदिवस आहे। त्या निमित्ताने आपण या ठिकाणी त्यांच्या समोर नतमस्तक होण्यासाठी जमलेलो आहोत। त्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष अमितजी सातर्डेकर, सन्माननीय नगरसेवक सावंत, मंडळाचे सर्व पदाधिकारी, या भागातील सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो, मातांनो आणि तरुण मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीला दरवर्षी मी येण्याचा प्रयत्न करतो। जसं गणपती उत्सवाला येतो, टिळकनगरमध्ये चेंबूरला आल्यावर बरं वाटतं। फार कमी दिवस वर्षात ते सध्या इकडे यायला मिळत आहे, पण एक वेगळा आनंद आहे आणि आपल्या सर्वांना पाहून भेटून फार समाधान वाटतं। बांधवांनो, सकाळपासून तुम्ही टीव्हीवर सर्वत्र आपल्या दैवताचं जी जयंती साजरी टीव्हीवर सर्वत्र होते आपण पाहतोय। या वर्षी तर अमेरिकेत, न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये, जगामध्ये अनेक देशात शिवजयंती उत्सव साजरा झाला, होत आहे। देशात तर आपला सर्वत्र होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आज अनेक पुस्तकांचं प्रकाशन झालं। तर एक पुस्तकाचं प्रकाशनचं पुस्तक मी आता वाचत इथपर्यंत आलं। बांधवाला आज एवढंच सांगावं असं वाटतं, त्यावेळेचे माझ्या तरुणपणचे काही सहकारी आजही माझ्या सोबत आहेत। आमच्या अशोकची यावेळेला आठवणही येते। मी आपल्या सर्वांना सांगेन, महाराज आपण पाहतोय 630 मध्ये त्यांचा जन्म झाला। वयाच्या 16 वर्षापासून हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची स्मरणात आणलं, प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं। महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये, कमी वय लागलं त्यांना, आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे काम केलं, कर्तृत्व दाखवलं, पराक्रम केलं, आपल्या बांधवांना, भगिनींना, गोर गरिबांना एक आदराचं स्थान दिलं, त्यांना प्रगती व्हावी, 2 वेळचे जेवण मिळावं, हे सर्वच व्यवस्थापन, सर्वच कामं त्यांनी अल्पशा जीवनामध्ये त्यांनी केली। त्यांचा पराक्रम जगात त्यांचं कौतुक होते। छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पराक्रमी राजे झाले नाही, अनेक राजे झाले, पण महाराजांनी एवढा पराक्रमी राजा झाला नाही। त्या पराक्रमाचं आज सगळं कौतुक होत आहे आणि त्यामुळे शिवजयंती साजरी होते। माणसाचा सत्कार होत नाही, त्याच्या गुणाचा होतो। महाराजांचे त्यावेळेचे गुण हे महाराजांनी दाखवले आणि त्यामुळे आज जगातील असा नेता होणं नाही। लोक म्हणतात, मोठमोठी लोक म्हणतात त्याला कारण। बांधवांनो, आजच्या शिवजयंतीच्या निमित्त मी आज अनेक लेख वृत्तपत्रात वाचले, भाषणावर हे दरवर्षी वाचायला मिळतात। आज कशाची गरज आहे बांधवांनो? महाराजांचे गुण ऐकायचे, हे मनोरंजनासाठी ऐका नाही, महाराजांचे गुणाचं अनुकरण करणारं, गुण आत्मसात करणारी जनता, तरुण वर्ग पाहिजे। आपला देश, आपला समाज प्रगतीकडे जायला हवा आणि आपल्या देशाकडे, समाजाकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये, ही हिंमत आपण दाखवली पाहिजे। आज राज्यकर्ते असो, समाज कार्यकर्ते असो, उपदेश द्यायचं काम करतात, पण अनुकरण नाही। आजही देशात गरिबी आहे, आजही अनेक समस्या देशाला आहेत, देशातील जनतेला, 140 कोटी जनतेला आहे। मला असं वाटतं प्रत्येकाने जयंतीवर एक निर्धार करायला पाहिजे, महाराज तुम्ही हिंदवी स्वराज्य आपण स्थापन केले, अल्प 16 वर्ष संकल्प केला, आम्ही आमच्या जीवनात या देशासाठी, राज्यासाठी, समाजासाठी काहीतरी योगदान देऊ, हा संकल्प आजच्या दिवशी करायला हवा असं मला वाटतं। माझ्या तर आयुष्याचे मूर्खऱ्यांनी सर्वांनी पाहिलं, मी कुठे होतो, कुठे गेलो, हे 11वं पद आहे। बंधू भगिनी सांगताना
की तुमच्यात वाढलो, तुमच्या समोर मी इथपर्यंत पदापर्यंत गेलो. हे पदापर्यंत जाताना या चेंबूरकरांचा 18% त्या सुभाषनगरला मराठी वस्तीत मी नगरसेवक झालो. सगळ्यांचंच योगदान आहे, नुसते मराठी माणसाचंच नाही. आणि म्हणून मी सांगतो, प्रत्येक योगदान जर द्यायचं असेल तर त्यागाची भावना आहे, समाजहिताची भावना असली पाहिजे. प्रत्येकाने आपण आपल्याला काहीतरी देणं, या समाजाला, या देशाला आपलं योगदान द्यायला पाहिजे. हे कर्तव्य आजच्या दिवशी निर्धार करून व्यक्त केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती, आज बरं वाटतं, सगळे आमचे टिळक नगरवासी, आजूबाजूच्या वस्तीतील जनता, नागरिक इथे आहेत. तुम्हाला पाहताना तुम्ही वडील सर्व आहात. कुठल्याही मुलाला आपण मोठं झाल्यानंतर आई वडिलांकडे जसे पाहतो, तीच आज माझी भूमिका आहे तुमच्याकडे पाहताना, की तुम्हीच मला वाढवलं, तुम्हीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत नेलं, तुम्हीच दिल्लीला केंद्रीय मंत्री आपण केलं. हे सर्व श्रेय मी तुम्हाला देतो आणि कोकणातल्या आमच्या लोकांनाही. कोकणात बांधवांनो, आमच्या अमित सातर्डेकर, आमचे सावंत सहकार्याने नेहमी चांगल्या कामाला हाक मारतात. हक्काने मी ओ म्हणतो आणि तुमच्यापर्यंत येतो. असाच आजचा एक प्रसंग आहे. ही शिवजयंती उत्साहात साजरी झाली. ते भगवे झेंडे वरून फडकताना किती अभिमान वाटतो, समाधान वाटतं. आम्ही फक्त शिवाजी महाराजचे मावळे आहोत, पण तो काळ ज्या मावळ्यांनी पाहिला तो कसा असेल. कधी त्यांना त्या मावळ्यांना वाटलं नव्हतं की संध्याकाळी आम्ही घरी जाऊ, मुला बाळांवर सण साजरा करू. कधी वाटायचं नाही. तरी लढत राहिले, तरी मोगलांपासून सर्व चौथपर्यंत लढत राहिले. आणि देशात महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आणि म्हणून महाराजांचे गुण आहेत, ते वाचा, आत्मसात करा. नुसते वाचून मनोरंजनासाठी, वेळ घालवण्यासाठी महाराज वाचू नका, त्यांची पुस्तकं वाचू नका, की यातला कुठला गुण आत्मसात करू. म्हणजे महाराज करत होते, त्याला मी कुठे हातभार लावला, बोट लावलं तर सांगून तुम्हाला समाधान मिळेल. अशा जोग, अशासारखं काम आणि कार्य तुम्ही करत राहावं. ईश्वराने तुम्हाला तेवढी ताकद द्यावं. मी ईश्वराला, माझ्या कुलदेवतेला प्रार्थना करीन, या जनतेला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य द्यावं अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. आणि तुम्ही मला आमंत्रित केलं, मान सन्मान आदर सगळं दिलं, त्यामुळे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.